नमस्कार. मी तुमच्या नावाला धन्यवाद करतो. तुम्ही सुंदर टाईम तुमच्यासाठी तुम्ही काढलेला आहे. मी तुम्हाला आज सांगत आहे प्रार्थनाविषयी. आपण थोडं प्रार्थनाविषयी बोलूया. प्रार्थना काय असते. कधीमध्ये आपण लाईफमध्ये प्रॉब्लेम राहत असतो. आपण परमेश्वरला हाक मारतो. असं वाटतं की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही. आपण परमेश्वराला दोष देतो. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही. तर माझ्या भावांनो, असा विषय नाही आहे की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही. कारण त्याने आपल्याला स्वतः हाताने आपल्याला त्यांनी बनवलेलं आहे. तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. आणि ज्याने आपल्याला बनवलेलं आहे त्याला आपण दोष द्यायचा नाही. आपण सांगतो की माझी प्रार्थना काय ऐकत नाही. तसं विषय नाही आहे. तर तसं नाही आहे. परमेश्वर सगळ्यांची प्रार्थना ऐकतो. आणि परमेश्वर जेव्हा एकटा होता ते मार्क 1 आणि 35 सांगतो, परमेश्वर सकाळी पहाटे उठला आणि तृणात जाऊन प्रार्थना केली. परमेश्वर सकाळी उठला आणि त्याने प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्या वडिलांशी, त्याच्या पित्याशी तो बोलत होता. तो प्रत्येक दिवशी त्याच्याशी बोलत होता. कोठे पण तर जात होता तरी तो पण त्याच्याशी बोलत होता. जसं की यिर्मया 29:12 सांगतो, जेव्हा तुम्ही माझा दावा कराल आणि माझ्या पुढे या आणि प्रार्थना कराल मी ऐकीन. असं सांगतो, जेव्हा माझ्या पुढे या आणि प्रार्थना कराल मी तुमचे ऐकीन. आणि दुसरं वचन पण सांगतो की यिर्मया 33:3 मला हाक माराल म्हणजे मी तुमची प्रार्थना ऐकेल. जसं की आपण बघतो की योनाची लाईफमध्ये जेव्हा तो परमेश्वर त्याला चूज केलं आणि तेव्हा तो परमेश्वरपासून दूर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो परमेश्वरचा दूर जाऊ लागला. बट परमेश्वरने त्याला तसं दूर जाऊ दिलं नाही. कारण परमेश्वराची दया त्याच्यावर होती. आणि जेव्हा तो त्याच्या परमेश्वराच्या डोळ्यासमोरून तो जात असताना तो गेला आणि परमेश्वरने त्याच्या जीवनामध्ये लई मोठा चमत्कार केला. तो उडीत असताना परमेश्वराने प्रचंड वायू त्याने सोडला आणि तो मागे झोपलेला होता. आणि ते लोक त्याच्याकडे आले आणि ते लोक त्याच म्हणाले, उठ तू कोण आहे. तुझं देवाचं नाव घे. कारण जर आपलं देवाचं नाव घेणार तर आपली जीवन बस शकते. कारण ते नाश होण्यास ते जवळ आले होते. नंतर तो उठलं. नंतर त्यांनी एक चिठ्ठी त्यांनी काढली आणि त्याच्यात ते काढलं आणि त्याच्यात नाव त्याचं आलं. नंतर ते विचारले कोण आहे. नंतर तो बोलला की मी परमेश्वराचा माणूस आहे. मी परमेश्वराचा एक दास आहे. मी तिकडून पळत आहे. ते सगळे घाबरले आणि ते बोलले आता काय करायचं. योना बोलला की मला खाली टाकून द्या. त्याने टाकीतलं खाली. आणि तो एक परमेश्वराची एक योजना होती. तो खालीत असताना परमेश्वराने एक मोठं एक मासा तयार केला आणि त्या मासामध्ये 3 दिवस राहिला. 3 दिवस तो त्याच्यामध्ये प्रार्थना करत होता, परमेश्वर माझा वाचाव कर. परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत होता. परमेश्वर त्याला बघत होता. परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकला. आणि नंतर त्याने निर्णय घेतला की आता मी जाणार परमेश्वरचा सुसमाचार प्रचार करायला. नंतर तो गेला. तसं आपल्या लाईफमध्ये आपण आता जीवनच्या शैलीमध्ये आपण कधीमध्ये परमेश्वर आपल्याला हाक मारतो, बोलतो, पण आपल्याला कळत नाही. आपण स्ट्रगल करतो. पण ती परमेश्वराची तशी इच्छा नाही आहे. त्याची इच्छा नाही आहे. कारण परमेश्वर आपल्याला त्या वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की तुम्ही जा आणि परमेश्वराचं वचन तुम्ही शेअर करा. आणि तर असं आहे की परमेश्वर त्याच्याशी बोलला तसं परमेश्वर वचन सांगतो की तुम्ही विश्वासाने मागा तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळे बाळांनो, आपण विश्वासाने जे काही मागिणार ते आपल्याला भेटेल. कारण वचन सांगतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल असं वचन सांगतो. आणि आपली ही प्रे आहे लाईफमध्ये लई इम्पॉर्टंट प्रे आहे. आपण प्रे ही रोज करायला पाहिजे. आपण अशी प्रे करायची परमेश्वरसोबत की आपण त्याचा एक मित्रासारखं आपण त्याच्याशी बोलणे, आपलं कम्युनिकेशन त्याचं झालं पाहिजे. मी तुम्हाला शेवटी एकच सांगतो की जसं तुम्हाला टाईम भेटेल सकाळी उठल्यावर मॉर्निंगला तुम्ही परमेश्वराशी बोला, की दुपारी किंवा संध्याकाळी झोपताना. आणि एक असा प्लेस तुम्ही जागा तिकडे शोधा की तिकडे कोणी नाही येऊ शकत. तू आणि तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर असणार. असं तुम्ही एक जागा तयार करा आणि तुम्ही विचार करा मला परमेश्वराशी काय बोलायचं आहे.
विचार करून तुम्ही परमेश्वराशी बोला, कारण आपला परमेश्वर आपला जिवंत परमेश्वर आहे आपला. कारण परमेश्वर सांगतो तुम्ही प्रे करा, कारण तुम्ही परीक्षात होणार नाही, परीक्षात येऊ नये म्हणून तुम्ही प्रे करा आणि तुम्ही प्रे करत राहा. कारण आपली प्रे ही लई इम्पॉर्टंट आपल्या जीवनात आहे. आणि एवढे बोलून मी माझं तुमच्या पुढे मी हे मांडतो आणि तुम्ही प्रे करत राहा. आमेन.